आपण जे पसायदान आज बोलतोय ते पसायदान मला असं वाटतं की आजच्या काळातला अत्यंत सुंदर असा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. आणि आपण ज्या ज्ञानोबरायांच्या पसायदानाचा चिंतनात्मक संवाद करणार आहोत त्या ज्ञानोबरायांचा अवतार हा साक्षात महाविष्णूचा अवतार आहे. तरुण मुलांनी या विषयांवर चर्चा करणं खूप गरजेचं आहे, कारण ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी किंवा पसायदान हे एका तरुणांनी लिहिलेलं आहे किंवा तरुणांनी दिलेला तो विचार आहे. तर विश्वाची जी माऊली आहेत संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेलं जे पसायदान आहे त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. मग पसायदान काय, कशासाठी आणि त्याच्यातलं सगळं काही सार आहे. खरं तर असं वाटतं कधी कधी आपण काळाच्या ओघात या गोष्टी विसरत चाललो आहे की काय. म्हणजे मला आठवतं मी शाळेत असताना आमच्याकडे रोज पसायदान व्हायचं, पण आज मला कोणीतरी म्हणायला लावलं तर कधीतरी एखादी ओळ चुकेल म्हणावा किंवा एखादी ओवी चुकेल असं वाटतं, भीती वाटते. पण मग हे सगळं का होतं आहे आणि याच्यासोबतच त्या प्रार्थनेत किती ताकद आहे, ती प्रार्थनेत एक्झॅक्टली माऊलींना काय म्हणायचं हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत रोहिणीताई यांच्याकडून. नमस्कार रोहिणीताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नक्कीच तुमचं गोळाबेज पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. फायनली मला वाटतं तो योग जुळून आलेला आहात की तुम्ही आमच्यासोबत आज एका विषयावर गप्पा मारणार किंवा आम्हाला थोडंसं अध्यात्माचं ज्ञान देणार आहात. कारण असं झालं आहे, जसं मी मागाशी पण म्हणालो की काळाच्या ओघात आपण काही गोष्टी खूप विसरत चाललो आहे ना. आपल्याकडे माहिती आहे की त्या गोष्टी आहेत अवेलेबल, की आपल्याला त्या खूप सढळ संस्कारांमध्ये आलेल्या होत्या, पण काहीतरी कारणास्तव आपण विसरलो किंवा कुठेतरी त्या मागे पडल्यात ह्या AI आणि या सगळ्या जगामध्ये. जसं आपण म्हणतो की माऊलींनी सगळं ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर शेवटी पसायदान लिहिलं, पण त्या पसायदानाची सुरुवात त्यांनी केली की आता विश्वात्मके देवे. तर हे सगळं काय आहे, म्हणजे तुम्ही काय सांगाल? सर्वात आधी सप्रेम रामकृष्ण हरी. गोळाबेरीज या चॅनलला मनापासून धन्यवाद देते आणि शुभेच्छा देते. धन्यवाद. तुमचं ऋषिकेश याकरता अभिनंदन करते की आपल्या पॉडकास्ट चॅनलसाठी आणि आजच्या छानशा संवादासाठी आपण जो विषय निवडला तो अत्यंत सुंदर आहे. महाराष्ट्राच्या मातीचा जवळचा विषय आहे. नक्कीच. आणि अत्यंत सुंदर असं अलौकिक विभूतिमत्व, एक रत्न महाराष्ट्राच्या मातीला 12व्या शतकामध्ये लाभलं, ते म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा माऊली. जगाने 16 वर्षाच्या लेकराला माऊलीचा दर्जा दिला आणि आई म्हणून संबोधन केलं. माऊली म्हटलं, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जाहले देहब्रह्म, असं म्हणून सगळ्या जगाचं दुःख या लेकरांनी स्वतःच्या जवळ बाळगलं आणि फक्त जगाच्या कल्याणाचाच विचार प्रेषित केला, मांडला. नक्कीच. आता तुम्ही म्हणालात की आत्ताच्या काळामध्ये आपण काही जुन्या गोष्टी हरवत चाललो आहे, विसरत चाललो आहे. मला असं सांगायला आवडेल की परमेश्वरांनी निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये आपण माणूस म्हणून, अर्थात त्यांनी आपल्याला जन्माला घातलं, पण आपण किती श्रीमंत आहोत हेच आपण विसरत चाललो आहे. किंबहुना आपल्याला हे माहीत नाही आहे की आपण किती श्रीमंत आहोत. हे म्हणजे असं झालं की माऊलींच्या ओवीनीच सुरुवात करेन. ज्ञानोबरायांची ओवी आहे, जो निदैवाचा परिवरी, लोह्या रुतलिया आहाती सहस्त्रवरी, वरी बैसोनी उपवास करी दरिद्रीजीये. खूप मोठे वडील, प्रचंड संपत्ती आहे, इस्टेट आहे आणि पूर्वीच्या काळी धन आणि भूमौ या न्यायाने भूमी धन पुरून ठेवण्याची व्यवस्था. हो. आणि प्रचंड इस्टेट कमावलेला एक बाप एक दिवस निघून गेला, भूमीतलं धन भूमीतच राहिलं, पुढच्या पिढीला सांगायचं राहून गेलं. आणि पुढच्या अनेक पिढ्यांनी ज्या जागेवर धन आहे त्या जागेवर बसून शिळ्या भाकरीचे तुकडे मोडले, अक्षरशः दरिद्री अवस्थेमध्ये जीवन. मला सांगायचं एवढंच की आम्हीसुद्धा अत्यंत अशी श्रीमंती घेऊन जन्माला आलो आहोत आणि ती श्रीमंती संस्कारांची आहे. ती श्रीमंती आपल्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची आहे. मी बऱ्याचदा एक वाक्य नेहमी उद्घोषित करत असते की आपल्या भारतभूमीचं अध्यात्म हे काळीज आहे. बरोबर. आपण ज्या भूमीत जन्माला आलो ती भूमी अत्यंत दैवी आहे, देवभूमी आहे. आणि या भूमीमध्ये देव तर अवताराला आलेच, पण संतच म्हणजे देवच संत रूपाने प्रत्येक कुळात अवतीर्ण झाले. नक्कीच. आणि आपण ज्या ज्ञानोबरायांच्या पसायदानाचा चिंतनात्मक संवाद करणार आहोत त्या ज्ञानोबरायांचा अवतार हा साक्षात महाविष्णूचा अवतार आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असं त्यांच्याबद्दल म्हटलं जातं. हो. आणि तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय, सोपान काका आणि ब्रह्मचित्कला साक्षात आदिशक्ती. हे ज्ञानेशो भगवान विष्णू, सोपानो भगवान ब्रह्मा, निवृत्तीर्भगवान हरहा,
मुक्ताख्या ब्रह्मचित्कला असे 3 देव आणि आदिशक्ती असलेल्या ब्रह्मचित्कला आईसाहेब, मुक्ताई आईसाहेब अशी ही 4 नररत्न विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेबांच्या पोटी जन्माला आली. ज्ञानोबरायांनी अलौकिक जीवन जगले. समाजाचा सगळा अन्याय हसत हसत सहन केला आणि जगाचं फक्त कल्याण चिंतन केलं. आपल्या सबंध वाङ्मयातून परमेश्वराविषयीची कृतज्ञता करुणा तर कायम भागली, पण अमृत अनुभव असू दे, चांगदेव 65 असू दे, भावार्थ दीपिका असू दे, हरिपाठ असू दे, अनेक प्रकारच्या विरहिणी असू दे, गवळणी असू दे, अभंग असू दे, या सगळ्या साहित्यातून माऊलींनी शब्दब्रह्माची उत्तम सेवा केली आणि त्या परतत्वाला प्रत्येक वेळी साथ घातली. आपण जे पसायदान आज बोलतोय ते पसायदान मला असं वाटतं की आजच्या काळातला अत्यंत सुंदर असा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. नक्कीच. की जो ज्ञानोबांनी आपल्यासाठी दिलेला आहे. अनंत उपकार आहेत. काय मानू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आपण जो विषय आज हाताळला की जो घेतला त्यासाठी आपलं अभिनंदन. कारण तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात असं म्हटले, तरुण मुलांनी या विषयांवर चर्चा करणं खूप गरजेचं आहे. कारण ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी किंवा पसायदान हे एका तरुणांनी लिहिलेलं आहे किंवा तरुणांनी दिलेला तो विचार आहे. त्यामुळे मला असं वाटतं हे तरुण पिढीने सगळ्यात जास्त जवळ बाळगायला हवं आणि ती आपली एक आचारसंहिताच बनून गेली पाहिजे. यासाठी माऊलींचं पसायदान अत्यंत महत्त्वाचं आहे.